नमस्कार. स्वरा भिसे यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत. आज मी तुम्हाला मच्छी फ्रायची रेसिपी करून दाखवणार आहे. तर आपण चला रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर मी स्वच्छ अशी मच्छी साफ करून घेते. आज ना मी 1 किलो मासे आणलेत. ते मासे तिथून आपण साफ करून आणले होते, पण घरी आल्यावर व्यवस्थित धुवायचे. हे बघा, मी आता माशांची पोटातली सगळी अशी घाण काढते. अजिबात असं घाण ठेवायची नाही, पूर्ण असं स्वच्छ धुवून घ्यायचं. एक मासा सगळं स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे त्याच्यात वास राहत नाही. असे मी 3-4 वेळेस पाण्याने स्वच्छ मासे धुवून घेणार आहे. आणि जेवढे तुम्ही मासे धुवायची मेहनत घ्याल तेवढे माशांचा वास कमी येतो आणि स्वच्छ होतात. आता माझ्या 3-4 वेळेस झाले धुवून. आता मी त्याला काय करणार आहे, थोडंसं पीठ घेणार आहे आणि ज्वारीच्या पिठाने मासे स्वच्छ करून घ्यायचे. बघा ना तुम्ही, बघा मी ज्वारीचं पीठ घेते आणि ते पिठाने स्वच्छ मासे धुवायचे. असे चोळून घ्यायचं, म्हणजे सगळं निघतं. ते काळसरपणा पण त्याला निघतो आणि एकदम पांढरे शुभ्र. बघा ना मासे आतून तुम्ही बघा किती छान दिसतात. असे धुवायचे, म्हणजे माशांचा असा वास येणार नाही किंवा खायला पण. ते बघा माशाला किती स्वच्छ निघालेत. असे मासे धुवायचे कधी पण. तर माझी मासे फ्राय करण्यासाठी मी 5 ते 6 वेळेस मासे धुतलेले आहेत. मिरच्या, आता आपण कोथिंबीर आणि ओवा घेतलेला आहे. तर आता मिक्सरमध्ये मी बारीक करणार आहे. ओवा घातला ना तर एकदम ढाबा स्टाईल त्याची टेस्ट येते. आता मी बारीक करून घेतलेला आहे मसाला. तो मसाला आहे धना पावडर, हळद, मीठ, घरगुती मसाला आणि लिंबू आणि थोडंसं आपल्याला बेसन लागणार आहे. आपण बेसन लावून ते मासे फ्राय करणार आहोत. प्रथम त्यात काय करायचं, आपण मासे तर आपण स्वच्छ धुवून घेतलेत, त्यात मीठ टाकणार आहे. त्यानंतर त्यात एक जे अर्ध लिंबू घेतले ते अर्ध लिंबू सगळं पिळून घ्यायचं आणि जो आलं, लसूण, कोथिंबीर आणि ओवा आपण जे बारीक करून घेतले ते टाकून ते जरा मिक्स करून घ्यायचं. नंतर धने पावडर, हळद आणि घरगुती काळा मसाला थोड्या सामानात मिक्स काय करणारे मासे आणि बेसन घ्यायचं. बेसनाने माशांना चव पण वेगळी येते आणि छान असं मिक्स करायचं. सगळं माशाला ते लागला पाहिजे मसाला व्यवस्थित. आणि मीठ नेहमी व्यवस्थित माशाला टाकायचं, म्हणजे माशाची चव चांगली लागते. मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. प्रत्येक माशाच्या एका पीसला सगळं लावून मसाला घेतला. आता मी तो अर्धा तासासाठी असं ठेवून देणार आहे. तो अर्ध्या तासानंतर आपण भेटू परत. आता मी तो मासे घेतलेत, अर्धा तास. हे बघा मसाला लावून आता ह्याला अर्धा तास झाले. अशा प्रकारे झालेत. आता मी हे तळून घेणार आहे. चला आता आपण तळून घेऊया. पाहिजे. आता आपलं तेल गरम झालेलं आहे आणि ज्यावेळेस आपण मासे तळतो आणि माशांना आपण ज्यावेळेस तेलात सोडतो त्यावेळेस तेल आपलं कडकडीत गरम झालेलं असलं पाहिजे, नाहीतर ते मासे मसाला तेलात सोडतात आणि बघा खाली पण चिटकत नाहीत लगेच. ज्यावेळेस आपण मासे तळतो त्यावेळेस आपलं तेल एकदम कडक असं गरम पाहिजे. कलर त्याला लालसर दिसत नाही, कारण मी ह्यात कुठल्याही प्रकारचा रंग टाकलेला नाही, त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा कलर वेगळा वाटेल. मी ते काढून घेते. आता मी राहिलेले मासे सगळे तळून घेते. अशा प्रकारे मच्छी फ्रायची रेसिपी आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.